लष्करी यंत्रणा, राजकारण आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत सरकारी गुपितं फोडून अनेक देशांना हादरवून सोडणारा ऑस्ट्रेलियन पत्रकार तथा विकिलीक्सचे संपादक जुलियन असांजे यांची ब्रिटनच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। आता बुधवारी म्हणजेच 26 जून रोजी सकाळी स्थानिक वेळेनुसार ते अमेरिकेत पोहोचतील। नंतर ते अमेरिकेतील मारियाना बेटावरील अमेरिकन फेडरल न्यायालयात हजर होणं अपेक्षित आहे। तिथं माफी मागितल्यानंतर त्यांना सर्व आरोपातून मुक्त केलं जाणार आहे। अफगाणिस्तान आणि इराकमध्ये अमेरिकेनं केलेल्या लष्करी कारवाईत दहशतवाद्यांसोबत निष्पाप नागरिकांचाही बळी घेतल्याचा आरोप असांजे यांनी केला होता। त्याचे दस्तावेज असांजे यांनी जगजाहीर केले होते। त्यामुळे 2010 नंतर अमेरिका त्यांच्या मागावर होती। विशेष म्हणजे अमेरिकेनं असांजे यांच्या विरोधात हेरगिरीच्या 1917च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता। या कायद्यानुसार त्यांना 175 वर्षापर्यंत शिक्षा झाली असती, पण सध्या परिस्थिती बदलली आहे। असांजे यांना मुक्त करण्यात यावं यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर दबाव वाढत होता। शिवाय ऑस्ट्रेलियन सरकारनं देखील याबाबत जो बायडेन यांच्याकडे विनंती केली होती। याला वॉशिंग्टननं सकारात्मक प्रतिसाद दिलाय। असांजे यांच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेनं ब्रिटनकडे करार केला होता, मात्र त्यांना कोणतीही शिक्षा होऊ नये अशी ब्रिटनची भूमिका होती। त्यावर अमेरिकेनं अट घातली होती, जर असांजे आपल्या चुकीची जाहीर माफी मागणार असतील तर त्यांना शिक्षा न करता सोडलं जाईल, असं अमेरिकेनं स्पष्ट केलं होतं। ही अट असांजे यांनी मान्य केल्यानंतर 1001 दिवसांनी म्हणजे 24 जून रोजी सकाळी त्यांना ब्रिटननं बेलमार्श तुरुंगातून मुक्त केले। आता ते 26 जून रोजी अमेरिकेत पोहोचणार आहेत। त्यानंतर तेथील न्यायालयात 11 वाजता खटला चालेल। तिथं त्यांनी जाहीर माफी मागितल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशी म्हणजे ऑस्ट्रेलियाला जाण्याचा मार्ग मोकळा होईल।